सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळे तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. शेवटी उमेदवार पण तेवढा लायकीचा पाहिजे आणि त्यांना त्या उमेदवार किंवा तो एक अविश्वासदर्शक माणूस त्या ठिकाणी माझ्यामध्ये दिसला म्हणून त्यांनी मला मतदान केलं. 18 कोटी दिले कसले त्यांनी मला, नेमकं मी काय केलं काय होतं असं 18 कोटी द्यायला? निवडणूक बापामुळे, कारण प्रत्येकाला त्याचा बाप प्रिय असतो. काल फादर डे होता, लक्षात घ्या. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. आपल्यासोबत गोकुळ गीते आहे. लोकमत मध्ये आपलं स्वागत. निवडून आलेले आहात. खरं तर अपक्ष उमेदवारी केली, दराडेंचा मोठा पराभव झाला, 100 पेक्षा जास्त मतांनी निवडून आला. तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव सांगतानाच माझ्या विजया सगळ्यांनी सांगितलं लोकमत आहे. शेवटी लोकमतामध्ये काय पण होऊ शकतं. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की निवडणूक मतदारांनी हातात घेतलेली होती आणि लादलेला उमेदवार त्यांना नको होता. माझ्या रूपात एक त्यांना चांगला विश्वासदर्शक उमेदवार त्या ठिकाणी भेटला आणि लोकांनी मला त्या ठिकाणी मतदान केलं. खरं तर तुम्ही प्रचार थांबवलेला होता तरी तुमचा विजय झाला, म्हणजे लोकांची दराडेंवर मोठी नाराजी होती असं म्हणायचं? 100% मागच्या 8 वर्षात दराडेंनी त्या ठिकाणी लोकांशी न ठेवलेली कनेक्टिव्हिटी, त्यांची न केलेली कामं, या निवडणुकीचा अजेंडाच हा पहिल्या दिवसापासून माझा हा होता की दराडे त्या ठिकाणी निष्क्रिय उमेदवार आहे, अनफिट उमेदवार होते. खरं तर वास्तविक ही 6 वर्षाचा टेन्युअर असतो या प्रतिनिधीला आणि या 6 वर्षाच्या काळात जे काही लोक निवडून येतात, हे जे वोटर आहे मतदारसंघातले, ते 40-40, 50-50 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतात ते नगरसेवक. आणि अशा लोकांचे कामं जर त्या आमदारांनी केले नसेल तर ते त्यांना स्वीकारतील कसं काय? खरं तर तुमच्यावर दबाव होता. गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील, उदय सामंत, म्हणजे 5 दिवसात 4 चक्रा त्यांच्या झाल्या, तुमच्या घरी आलेत. तुम्ही देखील पत्रकार परिषदेमध्ये बसून म्हटला होता की मी प्रचार थांबवतोय, तरी तुमचा विजय जो आहे तो निश्चित झाला. म्हणजे ह्यामध्ये महायुतीची मतं जी आहे ती कुठेतरी जी आहे ती फुटली आणि दराडेंनी सांगितलं तुमचा विश्वासघात जो आहे तो झालेला आहे. हे बघा, वोटर हे कुठल्या पार्टीचे असू द्या, त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य असे या देशामध्ये लोकशाही आहे. जरी ते कोणी महायुतीकडून आलं असेल, कोणी महाविकास आघाडीकडून आलेलं असेल, त्यांची वैचारिक मतं असतात आणि ते कोणाला पण मतदान त्या ठिकाणी करू शकतात. असं काही नाही ना, व्हीप बजावला म्हणजे त्यांनी त्याच पार्टीतल्या मतदाराला मतदान केलं पाहिजे. शेवटी उमेदवार पण तेवढा लायकीचा पाहिजे आणि त्यांना त्या उमेदवार किंवा तो एक अविश्वासदर्शक माणूस त्या ठिकाणी माझ्यामध्ये दिसला म्हणून त्यांनी मला मतदान केलं. आणि महाविकास आघाडी आणि मालेगावची इस्लाम पार्टी पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत होते. त्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी पण माझ्यासोबत होती. त्यांनी दिलेली मतं, आश्वासक मतं, 100 पेक्षा जास्त काउंट त्या मतांचा होता आणि उरलेली माझी 250 मतं मला ते आता सांगायची गरज नाही कोणी दिली. उदय सामंत विमान पाठवत आहे. गोकुळ गीते कोणत्या पक्षात जातील, भारतीय जनता पार्टी का शिवसेना? कारण की गिरीश महाजनांची तुम्ही निकटवर्ती आहात, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून विमान घ्यायला येते. मला याबद्दल काही माहिती नाही, पण हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे. आपल्याला माहित आहे माझ्यावर किती प्रेशर होता, माझ्या कुटुंबातल्या लोकांवर किती प्रेशर होता. 9 तारखेनंतर मी त्या ठिकाणी घरातच बसलेलो होतो आणि घरात बसलेला असताना पण त्या ठिकाणी आपल्याला 18 तारखेचं सकाळचं वातावरण आपण बघितलं असेल. गोकुळ गीते नावाचा किती त्या ठिकाणी स्ट्रॉंग झंझावात 18 तारखेला सकाळी उभा राहिलेला होता मतदारात. तरी त्यानंतर पण हा जो झंझावात त्यांनी उभा केला, असे माझे सगळे कार्यकर्ते मित्र, यांना विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. शेवटचा प्रश्न, तुमच्यावर 18 कोटी घेतल्याचा आरोप दराडेंनी केलेला आहे. काही त्यांनी कोणाकडे दिले किंवा माझ्याकडे दिले, काही त्यांच्याकडे प्रूफ असेल तर त्यांनी घेऊन यावं. आणि निवडणुका माझ्याकडे 18 कोटी दिले कसले त्यांनी मला, नेमकं मी काय केलं काय होतं असं 18 कोटी द्यायला? आपण काढला होता तुमचा? अहो, निवडणूक बाप काढला म्हणूनच मतदारांनी हातात घेतली. मुळातच निवडणूक बापामुळे, कारण प्रत्येकाला त्याचा बाप प्रिय असतो. काल फादर डे होता, लक्षात घ्या. काय एक विरोधकांना काय सांगाल? नाही, त्यांनी त्यांचा पराभव मान्य करावा आणि भविष्यात त्यांचे पण काही कामं असले ते मी नक्की करेल. नक्कीच. खरं तर विरोधकांचे काय कामं असतील ते नक्की करेल. ताईसाहेब, एक घरात आमदार म्हणून तुमचे मिस्टर निवडून आलेले आहेत, काय तुमच्या भावना? खूप आनंद होतो आम्हाला. आमचा हा विजय हा खूप संघर्षातून झालाय. हा विजय कार्यकर्त्यांचा आणि सत्याचा विजय झालेला आहे. नक्कीच कार्यकर्त्यांच्या सत्याचा विजय झालेला आहे. मोठा विश्वास जरी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे.